वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो वी आर गोइंग टू काय करायचं चाललोय रे? तेवढंच येते नारळाची काय आणायला चाललोय आपण. माझे कुठलं होते माझे 3x होते एवढंच होते हे बघ. हा धीरज काय करायला चाललोय धीरज? काय नारळाची पानं आणायला. नारळाची पानं आणायला चाललोय आम्ही. ट्रॅक्टर घेऊन जा. चालवता येते तुला? चला घे मग घे ट्रॅक्टर घे चला. गाडी काढ आता. सो गायज आम्ही चाललोय ट्रॅक्टर घेऊन नारळाची पानाला, कारण आज चाललेत गणपती. सो आम्ही एकत्रच नेतोय सगळे गणपती, म्हणजे आमच्या गल्लीतले संपूर्ण गणपती आम्ही एकत्रच नेतोय. त्यामुळं आता चाललोय आम्ही नारळाची पानं आणायला, म्हणजे पूर्ण असं टॉली सजवून घेणार आहे. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र चाललोय. सो आता निखिल म्हणलंय की आम्ही हे म्हणजे ट्रॅक्टर घेऊन चालणार आहे आता हे करायला. युनिक ट्रॅक्टर आहे आमचं. सो इथं ढकलायला लागतंय. सगळेजण ढकलत आहेत. थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवतो. सो निखिल आमचा ड्रायव्हर आहे ह्याचा, आणि हा हे सगळे ढकलत आहेत. चला चला चला. आणि सुरू होते काय? हा ढकला ढकला ढकलं. माझा निखिलला घेऊन सगळे चाललेले आहेत आता. निखिल हेवी ड्रायव्हर आहे आमचा. काय एवढ रे? चला निखिल चाललेले आहेत सगळे. बसून घ्या लवकर. अरे बसून घ्या लवकर चलो. आम्ही आता ट्रॅक्टर मध्ये बसलेलो आहे आणि निखिल ट्रॅक्टर चालवलाय आणि बाहेर सगळे आहेत. आणि हे बघा पुढे पण बसले आहे साहिल तेन, आणि निखिलला काही दिसत नाही तरी पण निखिल ट्रॅक्टर चालवतोय. सो गाईज आता नारळाची पानं वगैरे घेऊन चाललोय आता, म्हणजे हे करणार आहे टॉली सजवणार सगळी. सो नारळाची पानं तोडल्या तेव्हा पूर्ण दाखवतो तुम्हाला. हे बघा सगळी मेंबर नारळाची पानं तोडून आलेले आहेत. निखिल आणि अनिकेत त्यातला मेन होता तोडणारी पानं वगैरे. प्लेस काय सांगणार नाही, नाहीतर पूर्ण असं रिव्ह्यू व्हायचं ते कुठनं तोडून आणलं आहे आम्ही. त्यामुळं हा मोठा ब्लॉग करते रे. हा नाहीतर तुम्ही पण येशील न्यायला. त्यामुळे आम्ही प्लेस ते दाखवलं नाही कुठून तोडून आणलं आहे. सो तुम्ही व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, आणि व्हिडिओ बघत राहा. आजचे ट्रॅक्टर चालवणार आहेत आमचे लाडके बंधू. ट्रॅक्टर चालवणार आहेत गणपतीचे. अच्छा म्हणजे ड्रायव्हिंग माझ्याकडे का? हां ड्रायव्हिंग तुमच्याकडे आहे. सो तुम्ही कुठे चाललाय? मी ट्रॅक्टर बघून. ओके ट्रॅक्टर बघून या आणि लगेच आपल्याला न्यायचं आहे गणपती. सो गाईज फायनली निखिल ट्रॅक्टर आणि टॉली घेऊन आलेला आहे. सो आता इथं गाडी आहे त्यामुळे आता परतून घेतोय तो. इथं लावणार टॉली आणि मग हे सजवून सगळं घेणार आहे. तर बघा तुम्ही. निखिल जमते ना? काय पाठवून देऊ सुमितला? मला निखिल ट्रॅक्टर चालवायचे, बाकी मला माहिती नाही. हे बघा सायरात जाते का? सो गाईज सायलाने मी इथं बसलोय कारण रखवाली करायला सांगितलं आम्हाला, आणि बाकी सगळे गेल्या सामान आणायला. ट्रॅक्टर वगैरे तो उभा आहे हे बघा. ट्रॅक्टर उभा आहे. बाकी सगळं सामान आणायला गेल्यात जे की म्हणजे सजवायला वगैरे लागणार आहे ते सजावटचं. सो त्या वगैरे आहेत ते सगळं आणायला गेल्यात. सो आम्ही तर बसणार आहे त्यांची वाट बघत. तो बघू कधी येतो. सगळेजण आलेले आहेत आता आणि डेकोरेशनला सुरुवात करणार आहे आता. हे बघा सगळे पाणी घेऊन चालले आहेत आणि मी पण घेतोय. चल सुमित घे लवकर. तू धरतोस का? ओके मी घेतो एक पान. तो तुम्ही बघू शकता आता डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे आम्ही. हे बघा लवकर लवकर घ्या रे. अनिकेत तिथं हे बांधून घ्यायला लागले डाक पूर्ण, आणि इकडे निरंजन पण बांधून घ्यायला लागले. आणि इनांना या की डेकोरेशन गणपती. विनोअण्णा आणि आमचा मामा आले आहेत, तर मला वाटतं आता मदत करतील आम्हाला इथं डेकोरेशनसाठी. सो गाईज फायनली काम सुरू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे पूर्ण असं बांधून घेत आहे ते सगळे. असं पूर्ण असं गोलाकार बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग बाकी सगळं डेकोरेशन करायचं आहे. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग पूर्ण.
हे बघा साईल वगैरे बांधून घेत आहेत. साईल हो काय आहे? कसं वाटतंय? कसं वाटतंय? हा तुम्हाला म्हणजे बाप्पा जाते तर दुःख होतंय का? दुःख तर होते आता, एवढे दिवस होते घरी बोलला, जरा चांगले दिवस होते. हो का? मग आता दुःख वाटतं जरा. तुझको आना है. हा. तुला कसं वाटतंय अनिकेत? अनिकेत तुला कसं वाटतंय? ब्रो वाईट वाटते, काय करणार. ब्लॉग झाला ब्रो. वाईट वाटतंय का? सगळ्यांना वाईट वाटायला लागले. तयार झालेलं आहे आता डेकोरेशन, म्हणजे एक थोडं तयार झालेलं आहे, अजून करायचं आहे. हे बघा ढाकं वगैरे, हा फुलं वगैरे लावायचे आहेत अजून, म्हणजे काय म्हणतात 25% झालेलं आहे तयार, अजून लावायचं आहे. किती नाही 25% झालेलं आहे, अजून फुलं वगैरे लावायचे आहेत अजून. मधी आता हे 2 ढाकं लावणार आहेत. निखिल पण आलेला आहे आता लावायला. यांना डेकोरेशन करायला आहे ना? हो चला मग डेकोरेशन करायला जाऊ. अनु पण आमची यायला डेकोरेशन करायला. बघ कोण करत होता? दाखी मदत कर त्यांना. नाही येणार आहेस इकडं? अरे थांब ना, तेवढं तरी काम कर मामा. सकाळी जर तू आता आला तेवढं तरी काम कर. आम्ही सकाळी ट्रॅक्टर आणलं जाऊन, पानं आणली केळीची चुरून. अरे चुरून नाही पानं आमच्याकडे काय आणल्या ती सुत्रे आणल्या मामानी. बता के सबको स्कीमा बता दे. आता साईराज भाऊ हा साहिलने केलेलं आहे बघा हे मस्त डेकोरेशन. फट नाही तिथं. साहिल आणि अनिकेतने हे सगळं बांधून वगैरे केलेलं आहे. सो साहिल आणि अनिकेतसाठी एक लाईक. निरंजन पाटील आता निरंजन पाटील बसला, आता सगळं क्रेडिट नंतर तो घेणार, मी केलं म्हणून. ओमकारचा हात दुखा, आता बाम लावायच्या हाताला. बघा बघू शकता तुम्ही फायनली सगळं बांधून झालंय. आता फुगे वगैरे फुलं वगैरे लावायचे सगळीकडं, तर तेव्हा छान दिसणार. बघू शकता हे भावाने सगळं बांधलंय मस्तपैकी, वर खाली बांध नाही छान दिसतंय सगळं पूर्ण. साहिलनं वगैरे अनिकेत वगैरे सगळ्यांनी बांधलेलं आहे. आता निखिल गेलाय फुगा आणायला फुलं वगैरे. तो आता लावून निखिलचं नको का? नको 4 अंड्याचं नको. तर काय आलं तेजस आपण आता आलंय काम करायला. तेजसने मानलोय. सो गाईज साहिल आपल्याला आता एक टॅलेंट हिडन टॅलेंट दाखवणार आहे की तो किती वर्षापासून शिकला हे टॅलेंट. तुम्ही का आधीपासूनच होता अंगात? पूर्वजांपासून पूर्वजांपासून आहे. सो दाखवा एकदा. ओ नाईस. अनेकदा ते दिसलं नाही. अजून एकदा हा परत. ओ नाईस नाईस नाईस. धन्यवाद दाखवल्याबद्दल टॅलेंट तुमचं. हॅलो, तू येणार काय? गणपती घेऊन जावा रे. बिद्रेवाडीत कुठल्या? लगेच ये माणसं गणपती घेऊन आल्यात. मी तुमच्या फार्म हाऊसवर आहे. जेवण संभाबा सगळे पोरं तिकडं त्यांना जाईल. तू लगेच इकडे ये. तिकडं आम्ही बऱ्याचपैकी 3-4 मावळ्यातनी घेऊन इकडे आलोय मी सह्याद्रीच्या कड्यावर. लगेच ये. गाईज फुगा वगैरे आणलेले आहेत आणि निरंजन फुगायलंय. ओमकार पण फुगवतोय. तर आता सगळं लावायचं आहे तिथं. लवकर फुगवून घेऊया, म्हणजे डेकोरेशन एकदम आपलं छान दिसेल. पाहिजे आपलं झापूक का डेकोरेशन आपलं झापूक झालं पाहिजे. साऊंड लावायचं की नाही? साऊंड आहे. कोण निखिल आणायला गेले का? साऊंड आणायला गेल्यात. तर बघू पुढं असेल तर व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला साऊंड. नसेल तर मग काय निखिलला आणि धीरजला एका साईडला घेऊन मग काय स्वप्नीला आम्हा सगळ्यांना सांगितलं की त्यांच्या टेरेसवर, म्हणजे त्यांचंही घर आहे, त्यांच्या घरापासून टेरेसवरनं वाडी दिसते म्हणून. तो सगळेजण गेल्यात वरती टेरेसवर. तर मी पण चाललोय. चला बघू टेरेसवर दिसते का वाडी. आईला लईच डेंजर आहे की रे. हे दिसतंय काय निरंजन? दिसतंय का वाडी? दिसते का वाडी? दिसते म्हण. दिसते का तुम्हाला वाडी? आज धीरज दुर्गेश नाही हा आपला बाई, दुर्गेश नाही. सो गाईज हे सगळे चढलेले आहेत बघू. गाईज आम्ही सगळे आलेलो आहे आता स्वप्नीलांच्या घराच्या टेरेसवर. बघा बंगल्यावर. तर इथून स्वप्नीलला म्हणत होतं की वाडी दिसते. तर काय दिसते का तुम्हाला? टॉवर फक्त दिसते म्हणा.
वाडी तर काही दिसत नाही, एक घर दिसत नाही. सो हे बघा पप्पू, कुठली वाडी दिसत आहे? आणि धीरज आलेला आहे आता डेकोरेशन करायला, म्हणजे सगळं झाल्यावर आलेला आहे धीरज आणि फुगा फुगवते बघा. गाईज इथं टेरेस वरून खतरनाक वाटते, म्हणजे एकदम डेंजर झोन आहे बघा. तुम्हाला दाखवतो, डेंजर झोन आहे इथून, डेंजर झोन आहे इथं. हे बघा मी इथं बसतो, थांबा दाखवतो तुम्हाला. हा आता साईराज उतरणार तर बघू शकता तुम्ही. कुठल्या बाजूला पाठी हे बाबा घे, अरे धर की. हा हा धीरज फोडतो तिकडे, इकडे फुगवायला लागल्यात, फोडतो तिकडे. कोपराबाईचे आधारस्तंभ मान्य श्री स्वप्नील दादा फडके सॉरी पाटील यांचे आगमन झालेलं आहे. आगमन झालेलं आहे. आगमन सोहळा यांचा लवकरच समापन. हा तू माझा ब्लॉग बघ नंतर, तुमच्या घरावर सोडून आम्ही काय काय गेले ते तुला ब्लॉग मध्ये सगळं दिसणार आहे. हा तर आम्ही सगळं बघितलं आहे ब्लॉग मध्ये, तू बघू शकतोस. स्वप्नीलला घेणार आहे, ड्रायव्हर चेंज झाला आहे. स्वप्नीलला चालवणार आहे, हेवी ड्रायव्हर आहे. हे निखिल साईड लो आणि सगळ्यांनी साईड लावा. स्वप्नीलला चालवायला लागलेला आहे ट्रॅक्टर. तर गाईच तुम्ही लांब लांब उभा राहा, 100 मीटर लांब लांब लांब. आणि ट्रॅक्टर चालवत आहे स्वप्नीलदा. फायनली डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे आणि पाठीला बघू शकता तुम्ही, ट्रॅक्टर घेऊन आम्ही चाललेलो आहे पुढं, कारण तिथं थांबवणार आहे आणि सगळ्यांचं गणपती मग म्हणजे तिथं सगळं गणपती आणून पुजवणार मग आणि मग विसर्जनला नेणार आहे. तो बघू शकता ट्रॅक्टर वगैरे घेऊन येत आहेत आपले स्वप्नील दादा, निखिल आणि बाकी सगळे मेंबर आहेत पाठीकडे डेकोरेशन करत आहेत. म्हणजे झाले डेकोरेशन बऱ्यापैकी, फक्त फुगं वगैरे लावायचे. तर बघा तुम्ही, बघा हेवी ड्रायव्हर आपले स्वप्नील दादा, स्वप्नील दादा हेवी ड्रायव्हर आहेत आपले आणि मेंबर एक्सपिरियन्स घेऊन खाली उतरत आहेत तुमचे. हे काय 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 झालं, काय झालं? अरे कशाला लागलं घे घे तर साईडला इकडे सगळी कामं करायला लागल्यात आणि इकडे साहिलचं बघा काय चाललंय. गाडी घेऊन फोटोशूट चाललंय साहिलचं. साहिल आणि ओमकार फोटोशूट करायला लागलेत आणि बाकी सगळी इकडे कामं करायला लागले बघा. अरे फुगव बघा रे बघा किती फुगते आणि लास्टला फोटो केवढं फुगते तेवढं फुगव. मार्शल तोंडावर का बसकी. विषय असं झालाय की ट्रॅक्टर बंद पडलंय. हे बघा सगळी ट्रॅक्टरला दुरुस्त करायला लागल्यात पण अजून दुरुस्त झालं नाही. ट्रॅक्टर बंद पडले, एक ट्रॅक्टर चालू आहे जे गणपती न्यायचं आहे आणि बाकी सगळं जेवण वगैरे न्यायचं आहे ते बंद पडलंय. त्यामुळं ते आता दुरुस्त करणार आहेत. तो बघू ट्राय करतायत, दुरुस्त करतायत. विक्रमांना होते की नाही? संभावाला एक्सपिरियन्स आहे. हे साईड लाव रे, संभावाले साईड लावा. तो वास येणार. बंद कर बंद कर बंद कर. नाही नाही बाबा, ते काढा काढा. गाईज आता विषय असा झालाय की ट्रॅक्टर काही चालू होत नाही आणि सगळे धक्का मारणार आहेत. सो बघा तुम्ही, रोहन रोहन धक्का मारायला जा. सो धक्का मारायला लागल्यात रिव्हर्स मध्ये. तर बघू चालू होतं का ट्रॅक्टर. फास्ट फास्ट फास्ट. हा चालू झालेला आहे ट्रॅक्टर. संपला विषय. संपला विषय, ट्रॅक्टर चालू झालेला आहे. मोरया मोरया मोरया. पप्पू दे दे. गणपती बाप्पा मोरया मोरया.
गाईज आमचा गणपती निघाला आहे आता ट्रॅक्टरमध्ये ठेवायला. साहिलजींचा न्यायचा आहे. सो साहिलच्या घरी चाललो आहे, त्यांच्या आरती चालू आहे, त्यांचा पण न्यायचा गणपती. सो बघा पण आरती झालेली आहे. आता त्यांचा पण गणपती बाहेर काढायचा आहे. सो आरती वगैरे झालेली आहे. आता आरती घेऊया आपण. संभावा तयार आहेत, ट्रॅक्टर उभारले, चला लवकर जाऊया काळा गणपती. सुमित भजन करतोय, बाद झालं, परत तिकडे करायची आरती अजून आपल्याला. सो आता सायलेंचा पण गणपती बाहेर काढणार आणि मग ट्रॅक्टरमध्ये नेणार आहे. सो चला. काम कामाय महाकामेश्वरी वैश्रवणाय दातातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्य भौजम स्वराज्यम वैराज्यम. सो गाईज आता इथून गणपती घेऊन जायचं आहे आणि ट्रॅक्टरमध्ये पुजवायचं आणि तिथून मग नदीला घेऊन जायचं आहे. म्हणजे मिरवणूक काढत वगैरे नदीला घेऊन जायचं आहे. मग तिथं विसर्जन, म्हणजे तिथं अनेकदा आरती होणार, प्रसाद वगैरे केला आहे तयार. सो तिथं जेवण वगैरे करून मग रिटर्न यायचं विसर्जन करून. सो बघत राहा. सो गाईज फायनली सायलेंचा गणपती बाहेर काढलेला आहे, आता जायचं आहे घेऊन. सो चला.